बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये भव्य एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असणार आहे। खरं तर पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। सध्या आपल्यासोबत पोलीस अधिकारी सचिन पाणकर सर आहेत। सर, आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा होतोय, खरं तर सुरक्षेचं खूप मोठं आव्हान असणार आहे, कशी तयारी? आमचे जवळपास 450 ते 500 अधिकारी आमचे आणि अंमलदार या बंदोबस्तामध्ये तैनात आहेत। आम्ही CCTVच्या माध्यमातून सर्व्हिलन्स ठेवत आहोत, ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हिलन्स आहे। त्याचप्रमाणे आमची गोपनीय यंत्रणा सतर्क केलेली आहे। शहरामध्ये ट्रॅफिकची अडचण येऊ नये म्हणून सुद्धा आम्ही डायव्हर्जन्स केलेले आहेत। पार्किंगची खूप मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आलेली आहे। त्यामुळे सदरचा बंदोबस्त हा चोखपणे पार पाडण्यात येईल, काही अडचण येणार नाही। खरं तर आता हत्या झाल्याच्या नंतर 19 दिवस उलटलेले आहेत आणि जे काही फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्याचं पण खूप मोठं आव्हान असणार आहे। तर त्या संदर्भातल्या यंत्रणा कशा अलर्ट केलेल्या आहेत? सदरचा तपास हा आता CIDकडे हस्तांतरित झालेला आहे आणि CIDचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या देखील भेटी चालू आहेत आणि ते त्यांच्या स्तरावरती योग्य तो तपास त्यांचा चालू आहे। आज अंजली दमानिया यांनी बोलताना असं वक्तव्य केलं, जे फरार आरोपी आहेत त्यांचा मर्डर झालेला आहे असा त्यांना एक निनावी फोन आलेला होता। तर या सर्व अनुषंगाने तुम्ही कसं बघताय? याबाबत आम्हाला काही अजून अशी अधिकृत काही माहिती मिळालेली नाही। ह्या सर्व मोर्चाचं नियंत्रण राखण्यासाठी, सलोखा राखण्यासाठी, कारण की सर्व पक्षीय येणार आहेत, त्यानंतर वेगळा अनुचित प्रकार घडू पण शकतो, त्यामुळे पोलीस यंत्रणेचा काय तुम्ही पोलिसांमध्ये अलर्ट दिलेला आहे किंवा आणखी काय सुरक्षेच्या याच्यातून यंत्रणा तुमची राबवली? आमची गोपनीय यंत्रणा सतर्क आहे आणि आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। आमची गोपनीय यंत्रणा सतर्क आहे आणि सर्व गोष्टीवरती आम्ही अचूक लक्ष ठेवून आहेत, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पोलीस अधिकारी सचिन पाणकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अजय मेहतासोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।